श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ मित्रांनो सगळ्यांना. तर मी एक 4-5 दिवस आधी इंस्टाग्रामला एक छोटासा 1 मिनिटाचा व्हिडिओ बनवला होता की डिप्रेशनमधून मी कसा बाहेर आलो. तर त्या व्हिडिओचा रिस्पॉन्स एवढा भारी होता. त्या व्हिडिओला आत्ता सध्या तरी 1700 कमेंट आहेत. भरपूर भावांचे, भरपूर ताईंचे मला मेसेज आले की आम्हाला पण सांगा काय वगैरे सगळ्या गोष्टी, नाही का, कसा बाहेर आला वगैरे. तर तो एक माझा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. तर भावांनो, मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार. तुम्हाला एक माझा खरंच स्वामी अनुभव, म्हणजे माझा स्वामी समर्थांचा काय चमत्कार माझ्यासोबत झाला ते तुम्हाला मी डायरेक्ट थोडक्यात सांगतो. नेमकी मला तुम्हाला ते सांगायचं आहे की म्हणजे मला स्वामींची कशी प्रचिती आली आणि मला कसा अनुभव माझ्यासोबत घडला. तर त्या गोष्टीला 1 वर्ष होत आलं. 30 तारीख होती डिसेंबरची. आता पुढच्या महिन्यात ती 1 वर्ष होईल त्या गोष्टीला. आणि 31 तारीख जाऊन नवीन वर्ष चालू होणार होता. मी गावामध्ये आमच्या पैठणी काम करतो. कामावर बसलेलो होतो. संध्याकाळचे 6 वाजले, 6:30 वाजले. मी उठलो आणि घरी निघण्यासाठी कामावरून उठलो, गाडी घ्यायला गेलो. माझी 2 व्हीलर गाडी घ्यायला गेलो, तो माझी गाडीच नाही तिथं. गाडी माझी चोरी गेली. म्हणजे पहिल्यांदा तर मला असं वाटलं की कुठेतरी कोणतरी हलवली असेल किंवा कोणीतरी काहीतरी माझी मजाक केली असेल. जवळजवळ 15 मिनटं थांबलो, 20 मिनटं थांबलो, नाही का. आणि हा वरती कॅमेरा पण होता. असं काही नाही कॅमेरा नव्हता, गाडी लॉक वगैरे सगळी होती. गाडी चोरी गेली. मला काही नाही वाटलं, मी एकदम नॉर्मल, नाही का. विचारलं याला, आजूबाजू त्यांना विचारलं. पण जवळजवळ अर्धा तास झाला, 1 तास झाला, पण गाडी काही भेटलीच नाही. मग कन्फर्म झालं की गाडी चोरी गेली. आणि कॅमेरा बघितलं वरती तर कॅमेरा तो बंद होता. बघा, गाडी चोरी गेली म्हटल्यावर मग काय थोडं आश्चर्यचकित झालो मी पण, नाही का. अरे बापरे, गाडी चोरी गेली. आणि तुम्हाला माहिती आहे आपला स्वामींवर किती विश्वास आहे, लय विश्वास, नाही का. ठीक आहे, थोडा वेळ थांबलो, इकडे तिकडे चौकशी केली, सगळ्यांना विचारलं, पण गाडीचा काही तपास लागला नाही. गाडी चोरी गेली. मग काय मित्रांना फोन केला, 3-4 जणांना फोन केला, सगळं गावभर शोधलं इकडे तिकडे, पण काही नाही. मग सगळ्यात पहिला तर मम्मीला फोन केला. मम्मीला म्हटलं गाडी चोरी गेली. तर मम्मी बोलली काय बोलतो. तर मी हसायला लागलो, नाही का, गाडी चोरी गेली म्हणून. तर मम्मी बोलली यार तू वेड आहे का, तू हसतो का बरे. मी हसत होतो, म्हणजे मला काही एवढं काही वाटलंच नाही. झालं, मम्मीसोबत बोललो वगैरे. मला माहिती, मला विश्वास आहे स्वामींवर. आणि तुम्हाला माझ्या गाडीचा स्क्रीनवर फोटो दाखवतो. आपल्या गाडीवर स्वामींचा फोटो पण आहे. गेलो, गाडीची कंप्लेंट वगैरे दिली. जवळजवळ 1 महिना झाला, गाडीचा काही तपास नाही. आणि मला पूर्णपणे विश्वास होता, नाही का, की गाडी भेटेल. मम्मी वगैरे, आता हे सगळं हा जो व्हिडिओ प्रत्येकजण बघत असतील आणि हे माझा अनुभव, माझे जेवढे सोबत राहतात तेवढं सगळ्यांना पण माहिती आहे. मग काय मम्मी सोबत बोललो वगैरे. मग थोडं नाराजगी, थोडं तर प्रत्येकजण कोणी पण होईल ना, मला पण नाराज वाटायचं. पण मला असं वाटायचं, नाही का, यार मी तर कोणाचं काही वाईट नाही केलं, म्हणजे नाही का, मी एवढं स्वामींची भक्ती करतो, माझ्यासोबत असं का घडलं. पण असं काही नसतं मित्रांनो. म्हणजे कधी कधी स्वामी आपली परीक्षा पण घेत असतात, नाही का. घडत असतं त्या गोष्टी, असं काही नाही. प्रत्येका गोष्टी मागं कारण बघायचं असं काही नाही. आपला विश्वास पाहिजे. 1 महिना झाला, 1.5 महिना झाला. सहज एक दिवशी असंच रील्स काढत होतो आणि मी काय नाही, महिनाभर म्हणजे असंच चालत हे इंडियाला फोन कर मित्राला. गाडी नव्हती माझ्याकडे. मग एक दुसरी गाडी घेतली, ती सेकंड हँड तात्पुरती वापरायला, त्याचा काही विषय नाही. नेमके घडलं काय तर बघा ना मित्रांनो, म्हणजे कशी काही गोष्ट घडली. सहज एक दिवशी मला फोन आला, अननोन कॉल म्हणून. हॅलो, शुभम त्रिंबके बोलताय का. हा, शुभम त्रिंबके बोलतोय. तर म्हटलेलं HF डिलेक्स तुमची जी गाडी आहे ती सापडलेली आहे. म्हणजे पोलीस स्टेशनवर मला फोन आला होता. सुरुवातीला मी डायरेक्ट थक्क झालो, नाही का. म्हणजे असं एकदम हँग होऊन गेलो की बापरे, चोरी गेलेली गाडी सापडली. आणि शक्यतो कोणाचीच गाडी सापडत नाही. सापडते असं नाही म्हणत मी, पण 1.5 ते 2 महिन्यात माझी गाडी सापडली परत. तर पोलीस बोलले हां. तर बोलले शुभम, तुझं गाडीचा चेसी नंबर सांगतो, चेक करून घे आणि गाडी बघून घे तुझी कन्फर्म आहे का. तर म्हणलं ठीक आहे. आता मला चेसी नंबर वगैरे सगळं होतं माझ्याकडे फोनमध्ये. तर मी कन्फर्मेशन दिली त्यांना, चेसी नंबर चेक केला. तर हा, शुभम त्रिंबके तुमची गाडी. मजाक नाही करत, तो एक्सपिरियन्स आहे ना. म्हणजे तो जो क्षण होता ना माझ्यासाठी, मी
माझ्या तोंडातून पहिला शब्द फक्त एकच निघला असला, श्री स्वामी समर्थ. म्हणजे बघा ना तुम्ही, एवढं भारी वाटलं मला. आणि काय नाही, मग मी काय केलं तर ते काय बोलले, दुसऱ्या दिवशी या तुम्ही, गाडी तुमची बघून जा, तुमचीच आहे का वगैरे नाही का सगळ्या गोष्टी, आणि तुम्ही तुमची गाडी घेऊन जा. तर मी आणि माझे 2-3 मित्र म्हणजे एकदम जवळचे, आम्ही काय केलं, तो दिवस गेला. दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही गाडी घ्यायला त्या गावी गेलो. तर तुम्हाला छोटासा व्हिडिओ पण दाखवतो स्क्रीनवर, की गाडी माझी चोरी गेल्यानंतर मी गाडी तिथनं कशी आणली. तो पण एक छोटासा क्लिप मी काढून ठेवली. दाता तू दिन त्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तू अवधूता सतजननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री तर गाडी भेटल्यानंतर सगळ्यात पहिला गाडी बघितली मी, तर आपल्या स्वामींचा फोटो होता गाडीवर. तर त्या चोराने गाडी म्हणजे गाडीवरचा फोटो वगैरे सगळं काढून घेतलेला होता. गाडीचं एकदम हुलिया चेंज, म्हणजे गाडी दिसत होती तशीच, पण शुभमची नव्हती. स्वामींचा फोटो वगैरे स्क्रॅच काढून घेतला होता. पण स्वामी बघा ना, हे नाही का, एक विश्वास असतो. आणि खरं सांगतो तुम्हाला, मला ना गाडी चोरी गेल्यानंतर म्हणजे मला तर असं कधीच वाटलं नाही की ह्याला मी स्वामींची भक्ती करतो मग माझ्यासोबत असं का घडलं नाही का. म्हणजे मग मी देवाची भक्ती करतो, हे बघा, नाराज कधीच व्हायचं नाही. प्रत्येक कुठल्या ना कुठल्या गोष्टी मग स्वामी परीक्षा पण बघत असतात. लक्षात ठेवा, मला तुम्हाला सांगायचं मुद्दा एवढंच आहे की मनापासून करायची काही गोष्ट, कोणतीही गोष्ट करा, भक्ती असो, प्रेम असो, काही पण असो, मनापासून करा. मग काय, गाडी घेतली, घरी आलो, मम्मी खुश, मित्र खुश, सगळे एकदम हॅप्पी आणि मी पण हॅप्पी. घरी आलो मित्रांनो, सगळ्यात पहिला तर मी गाडी वॉश केली, स्वच्छ केली मस्तपैकी नाही का. म्हणजे खूप आनंदाचा क्षण तो माझ्यासाठी तरी. आता मला सगळे म्हणायचे की गाडी भेटणं काही शक्य नाही, आणि मी ठरलो आता स्वामी भक्त. आणि तुम्हाला तर माहिती, अशक्य शक्य करतील स्वामी. तर सांगायचा मुद्दा एवढाच मित्रांनो, भक्ती करा, मनापासून करा. म्हणजे माझ्यासोबत आत्ता जरी किती मोठी जरी गोष्ट घडली ना, तरी मला काही नाही, मी नॉर्मल राहणार की मला, कारण मला माहिती, मला पूर्ण विश्वास आहे स्वामींवर. जे काही होईल ते स्वामी, सगळं स्वामींवर सोडून द्यायचं, टेन्शन घ्यायचं नाही. अडचणी येतात जातात, काही विषय नाही. मनापासून करा, भक्ती करा स्वामींची, बाकी काय विषय नाही. काळजी घ्या मित्रांनो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.